नमस्कार, मी तृप्ती. माझ्या मुलाची 26 जानेवारी निमित्त स्किट होती. त्याला सोल्जर बनवलं होतं स्कूलमध्ये. मग काय त्याने घरी ड्रेस आणलाय मस्त. लहान मुलगासुद्धा सोल्जर बनला त्याच्याबरोबर. त्याने त्याची कॅप त्याला दिली. तो एन्जॉय करून राहिले होते दोघे. थोडं बाजारात जायचं होतं. बाजारातून थोडं सामान आणलं. थोडं डेकोरेशन्स करायचं होतं कारण उद्या बाळाचं बोरणा नसल्यामुळे. मस्त एन्जॉय केलं. आणि की कधी-कधी आपणही मुलांमध्ये एन्जॉय करतो नाही का? छोट्या-छोट्या आनंदामध्ये आनंद शोधतोय. मस्त फ्लावर्स बनवले, काईट्स बनवल्या पतंगचा. आमचा हॉल पूर्ण खाली आहे, म्हणजे हॉलमध्ये काहीच नाही आहे, सोफा, टीव्ही वगैरे. तर थोडंसं 4 बायका मुलांचं म्हटलं, की हॉलमध्ये थोडंसं डेकोरेशन बरं दिसतं. मग मस्त बॅनर्स वगैरे बनवले आणि थोडं साफसफाई पण करायला घेतली. दिवसभर तर वेळ मिळत नाही. रात्रीला थोडंसं बाळ झोपलं, की वेळ मिळतं, तर मग थोडंसं आपला हात फिरवायला पाहिजे घरावर. कारण अभ्यास असतो, छोटं बाळ असतं, घर सांभाळणं, एवढं सगळं याच्यामध्ये एवढं लक्ष देणं नाही होत घरावर. पण जेवढं होते तेवढं प्रमाणामध्ये मी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने. बरं वाटतं आपल्या स्त्री आपण या नात्याने घरावर थोडंसं हातभार लावला, की हात फिरवला, की बरं वाटतं घरात. सगळेजण झोपलेले होते, पण माझा मुलगा खूप सपोर्टिव्ह आहे मोठा. त्यामुळे तो बराचसा सपोर्ट करतो. रात्रीच्या 12च्या जवळपास टायमिंग झाला होता, पण कामं संपत नव्हते. दुसरा दिवस निघून राहिलेला असेल 12च्या नंतर, पण कामं काही संपत नाही. परत सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी परत म्हणजे आपल्याला त्रास नको व्हायला. उठल्याबरोबर लगेच आपण कामाला लागतो, नाही तर परत आपल्याला साफसफाई करत बसावं लागतं. म्हणून रात्री सगळं मी करून ठेवते जवळपास. झोप पण येत होती, खूप थकलेली होते, पण करणार काय नाही का. मग म्हटलं चला आधी झोपून घ्यावं, आराम करावं, सकाळी उठून जे काही असेल ते कामं करावं. सकाळी उठले, सगळं मुलाचं वगैरे शाळेची तयारी करून दिली. मुलगा शाळेत गेला, माझं जाणं झालं नाही. माझ्या मिस्टरांना पाठवलं. मी डेकोरेशनच्या असं कामामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, त्यामुळे थोडंसं डेकोरेशन्स केलं. रांगोळी काढायला घेतली, रांगोळीमध्ये वेळ गेला कारण एक रांगोळी थोड्याशा कारणानं चुकली. मग दुसरी रांगोळी काढावी लागली. अवतार तर बघू शकता. कारण रांगोळ म्हटलं की सगळीकडे आपले काही आपल्याला भानच नसतं, की आपल्या कपड्यांचं भान नसतं आणि कशाचंच भान नसतं. मग मस्त रांगोळी वगैरे काढली आणि छान छोटंसं डेकोरेशन. हाच ब्लॉग